अमेरिका आणि इराण इस्रायल यांच्या युद्धजन्य परिस्थितीनंतर जगभरामध्ये गॅस टंचाईचे संकट उभे राहिले आहे। तसे भारतात देखील उभे राहिले असून या संकट काळात जर नागरिकांनी सोलर कुकरचा वापर केला तर गॅस टंचाईची तीव्रता कमी करता येऊ शकते। यासाठी नवी दिल्लीच्या छत्रपती शिवाजी महाराज स्मारक समिती आणि रुक्मिणी प्रतिष्ठानच्या वतीने जळगावमध्ये सोलर कुकरचे वितरण यावेळी करण्यात आले। सध्या परिस्थितीमध्ये देशभर गॅस टंचाईचे सावट असून पुढील काळात देखील युद्धजन्य परिस्थिती वाढली तर आज मिळत असलेला गॅस देखील मिळेल किंवा नाही अशी भीती असल्याने या संकटाची तीव्रता कमी करण्यात यावी यासाठी नवी दिल्ली येथील छत्रपती शिवाजी महाराज स्मारक समितीकडून सूर्यप्रकाशावर चालणाऱ्या सोलर कुकरचे आज जळगावमध्ये वाटप करण्यात आले। सोलर कुकरचा वापर करण्यासाठी सरकारने नागरिकांना ते सहज उपलब्ध करून दिले पाहिजे, कारण पुढील काळात गॅस, कोळसा आणि लाकूड या सगळ्यांचा तुटवडा भासू शकेल अशी परिस्थिती आताच दिसू लागली आहे। त्यामुळे जास्तीत जास्त नागरिकांपर्यंत सोलर कुकरचा वापर करण्यासाठी जनजागृती करणे गरजेचे आहे। या सोलर कुकरचा वापर वाढला तर विदेशातून गॅस आयातीसाठी लागणारे परकीय चलन वाचणार असल्याचंही शिवाजी महाराज स्मारक समितीचे पदाधिकारी माजी केंद्रीय मंत्री विजय नवल पाटील यांनी म्हटले आहे। या संदर्भातली माहिती आज दिनांक 20 मार्च रोजी दुपारी 12 वाजता पद्मालय विश्रामगृह येथे माध्यमांना प्राप्त झाली आहे। इराण युद्धजन्य परिस्थिती निर्माण झालेली आहे, तर विचार केला तर इंधनाचा तुटवडा हा भासत आहे, तर सोलर कुकर यावर काही पर्याय ठरू शकतो का, काय सांगणार? सक्षम पर्याय ठरू शकतो सोलर कुकर, कारण सोलर कुकर मधनं स्वच्छ हायजेनिक अन्न तयार होतं। सूर्याच्या उष्णतेचा वापर करून साधा काचेचा फ्रेम आणि एक चौकट आणि 3 अल्युमिनियमची भांडी, तुम्ही भात शिजवा, अंडे उकडा, बटाटे शिजवा, चपात्या करायच्या असतील तर कॉर्नफ्लोअर सोलर कुकर लागतो, पण याच्यामध्ये 80% स्वयंपाक तुमचा होऊन जातो। तास दीड तास जातो। रूफटॉपवर ठेवा, मैदानात ठेवा, उन्हामध्ये ठेवा। आणि अशा सोलर कुकरचा जर वापर वाढला तर आपलं गॅसचा आयात कमी होऊन जाईल, फॉरेन एक्सचेंज वाचेल आणि भविष्यात तर गॅस संपतच जाणार आहे, म्हणून त्याचा पर्याय शोधणं गरजेचं आहे। आता लाकूड सुद्धा जंगलामध्ये शिल्लक राहिलेलं नाही। अशा परिस्थितीमध्ये जसं रूफटॉप सोलर मुख्यमंत्र्यांनी योजना आणली आणि ते लोकांना दिली, तसेच सोलर कुकरचं वाटप जर लोकांना केलं मोठ्या प्रमाणात त्याचं मॅन्युफॅक्चर करून, तर लोकांचा इंधनाचा हा तुटवडा संपेल आणि स्वच्छ अन्न त्यांना खायला मिळेल। सर, सोलर कुकर नेमकं गॅसच्या याच्यात नेमकं कसं फायदेशीर आहे? नेमकं फायदेशीर म्हणजे त्याच्यातनं गॅसवर आपण बटाटे उकडतो आणि नंतर त्याचे फोडणी देतो त्याला, तेव्हा त्याला भाजी बनवतो। हे बटाटे आपण उकडले जातात 1.5 तासामध्ये, भात स्वच्छपणे शिजतो, अंडे उकडले जातात, भाज्या उकडतात, डाळ चांगली शिजते। फक्त त्याला वेळ लागतो 1.5 ते 2 तास उन्हामध्ये ठेवायचं असतं आणि आपल्याकडे उष्णता भरपूर असते, फक्त पावसात त्याचा प्रॉब्लेम येतो। शासनाकडे काय पाठपुरावा करणार या संदर्भात? या संदर्भात शासनाला पुन्हा आम्ही निवेदन देणार आणि त्यांना समजून सांगणार की अशी तुम्ही स्टडी टीम नेमा, एखादी एक्सपर्ट कमिटी नेमा आणि त्याच्यातनं सोलरचा कुकरचा पर्याय घेऊन आपल्याला शासनाला काय फायदा होऊ शकतो, जनतेला त्याचा काय उपयोग होऊ शकतो याचा अभ्यास करा, ताबडतोबीने अंमलबजावणी करा। शासनाने काय नेमकं आता यामध्ये सध्या इंधनाचा तुटवडा भासत असून सोलर बाबत उपाययोजना केल्या पाहिजे? शासनाने सोलरच्या लहान उद्योगाला सोलर कुकर बनवायचं सिंपल तत्व आहे, त्याच्यात त्यांना प्रोत्साहन दिलं पाहिजे आणि त्याचा वापर वाढवला पाहिजे। मोठ्या प्रमाणात सोलरचा पासून भात शिजवणं हे शिजवणं शिर्डीमध्ये इतर ठिकाणी चालूच आहे। हे लहान प्रत्येक घरामध्ये गेलं पाहिजे, प्रत्येक लोकांना त्याची अभ्यास झाला पाहिजे आणि आवड निर्माण झाली पाहिजे। So guys, please like, comment and subscribe our channel.